तर पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळवले। पुण्यामधली खरी लढाई ही भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होती। यामध्ये भाजपने 119 जागांवर विजय मिळवलाय, तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 25 आणि 26 मधून रुपाली ठोंबरे यांनी निवडणूक लढवलेली। दोन्ही प्रभागातून त्यांना पराभव स्वीकारावा लागला। यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजप खरी असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी असं आव्हान त्यांनी दिलं। शिवाय प्रभाग क्रमांक 25च्या अधिकाऱ्याविरोधात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। भाजप जर खरा असेल तर त्यांनी ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायची। मी प्रभाग 25च्या या ह्याच्यात केस तर हायकोर्टात दाखल करणार म्हणजे जवळजवळ झालेली आहे। ती झाल्यानंतर तर मी सांगेल त्या मशिनरी परस्पर बदलणे, त्या मशिनरी कोणी नसताना यांच्या शासकीय याच्यातली लोक घ्यायची आणि चोरी करायची। गुन्हेगार मत बदलण्याची किंवा मशीन बदलण्याची गुन्हेगार पद्धत ही भाजपची अत्यंत वेगळी आहे। अशा पद्धतीने निवडणूक जिंकणाऱ्यांना म्हणतात, दलालगिरी म्हणतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।